तुम्हाला स्टेजवर बोलण्याची भीती वाटते का? सामाजिक न्यूनगंड आहे का? उंची, एकटेपणा किंवा अंधाराची भीती वाटते का? बॅच फ्लॉवर उपचारांमध्ये एक नैसर्गिक उपाय आहे जो तुम्हाला या भीतीवर मात करण्यास मदत करू शकतो आणि तो आहे मिम्युलस. मिम्युलस हे अशा लोकांसाठी औषध आहे ज्यांना ठराविक गोष्टीची भीती वाटते, जीवनातील काही परिस्थितीमुळे घाबरायला होते, आत्मविश्वास कमी वाटतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिम्युलस म्हणजे काय, तो कोणासाठी उपयुक्त आहे आणि त्याचा कसा उपयोग करायचा. चला तर मग बघूया मिम्युलस, ठराविक भीतीसाठी प्रभावी बॅच फ्लॉवर रेमेडी. मिम्युलस हा बॅच फ्लॉवर उपचारांपैकी एक प्रभावी उपाय आहे जो ठराविक ओळखीच्या गोष्टीची भीती किंवा चिंता यासाठी वापरला जातो. काही लोकांना भीती असते पण ती भीती अनिश्चित किंवा अस्पष्ट असते, जसे की अस्पष्ट भीतीसाठी वापरला जाणारा ॲस्पेन. मात्र मिम्युलस अशा लोकांसाठी आहे जे आपल्या भीतीचे कारण स्पष्टपणे जाणतात, जसे की सार्वजनिक भाषणाची भीती, एकटे राहण्याची भीती, परीक्षेची भीती किंवा एखाद्या प्राण्याची भीती. आता आपण मिम्युलसच्या व्यक्तिमत्वाची लक्षणे जाणून घेऊया. मिम्युलस असलेली व्यक्ती ही लाजाळू, संवेदनशील किंवा आत्मविश्वासहीन असते. सामाजिक प्रसंगांमध्ये त्यांना अस्वस्थ वाटते किंवा भीती वाटते. प्रत्येक लहान सहान गोष्टींबद्दल चिंता करतात, जसे की आजारपण, अपघात किंवा फ्युचर, भविष्य. भीतीमुळे काही लोकांना टाळण्याचा प्रयत्न करते, जसे की लोकांसमोर बोलणे किंवा नवीन परिस्थिती स्वीकारणे. ही व्यक्ती लहान आवाजात बोलते, सहज लालबुंद होते आणि अनेकदा घाबरलेल्या अवस्थेत असते. त्यामुळे त्यांचा जीवनावरचा आनंद हा कमी होतो आणि सतत भीतीच्या सावटाखाली जगतात. आता आपण बघूया मिम्युलसचा उपयोग कोणासाठी आपण करू शकतो. तर शाळेतले विद्यार्थी ज्यांना परीक्षेची भीती वाटते, शिक्षकांसमोर बोलण्याची भीती वाटते. दुसरं, नवीन परिस्थितींना घाबरणारे लोक, नवीन लोकांना भेटण्याची भीती, नोकरीच्या और मुलाखतीची भीती. देन सामाजिक लाजारूपणा असणारे लोक, मोठ्या गटात बोलण्यास घाबरणारे, आत्मविश्वास गमावलेले लोक. देन लहान मुले ज्यांना अंधाराची भीती वाटते, एकटे झोपण्याची भीती वाटते, नवीन शाळेची भीती वाटते. आता वृद्ध व्यक्ती ज्यांना आजारपण किंवा मृत्यूची पण भीती वाटू शकते. पुढे आपण बघूया की मिम्युलस घेतल्यास काय बदल घडतात शरीरामध्ये. तर मिम्युलस घेतलेल्या व्यक्तीच्या भीतीवर सकारात्मक परिणाम होतो. पहिले, भीतीवर नियंत्रण मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. व्यक्ती शांत, धैर्यशील किंवा धाडसी होते. सामाजिक परिस्थितींमध्ये अधिक आत्मविश्वासाने ती वागू लागते. दैनंदिन चिंता कमी होतात आणि मन अधिक स्थिर होते. आता मिम्युलसचा डोस आपण कसा घ्यायचा. तर पहिले, थेट सेवनासाठी डायरेक्ट 4 थेंब जिभेखाली घ्या दिवसातनं 4 वेळेला, किंवा पाण्यात मिसळून 4 थेंब 1 ग्लास पाण्यात टाका आणि दिवसभर ते पाणी थोडे थोडे करून घ्या. किंवा मिक्स रेमेडी, औषधं दुसरी मिक्स करता येतात इतर बॅच फ्लॉवर उपायांबरोबर, जसे की लार्च, रॉक रोज किंवा ॲस्पेन मिक्स करून 30 ml बाटलीत टाकून 4 थेंब टाकून घेता येतात. तर आता आपण सारांश बघूया, कन्क्लुजन बघूया. भीती हा नैसर्गिक भावना आहे किंवा ही नैसर्गिक भावना आहे, पण तुमचं जीवन ती नियंत्रित करू शकते. जर तुम्हाला ठराविक गोष्टीची भीती वाटत असेल, सामाजिक न्यूनगंड असेल किंवा लाज वाटत असेल, तर मिम्युलस तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करू शकतो. मिम्युलस हा भीती आणि संकोचावर प्रभावी उपाय आहे. हा नैसर्गिक उपाय तुमच्या आतल्या भीतीवर मात करून तुम्हाला धैर्यवान, आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी बनवू शकतो. ही सौम्य आणि नैसर्गिक उपचार पद्धती तुमच्या मनातली भीती कमी करून
तुम्हाला आंतरिक शांतता आणि धैर्य देते. जर तुम्हाला ठराविक गोष्टीची भीती वाटत असेल तर मिम्युलस तुमच्यासाठी योग्य उपाय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बॅच फ्लॉवर उपायांबद्दल अधिक जाणून घेऊया. थँक्यू. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.